शेतीची जोखरागत काही खेळायचं नसतं. तुम्हाला एकदा अनुभव आला तर त्याच गोष्टीचं तुम्ही पुढं वापर करा. आता मला सेंद्रिय कृषीधनची वापरलेली मी आंबिके साहेब येत आहेत, उबाळे साहेब मला मार्गदर्शन करतायत. त्यामुळे म्हटलं मी काही कुणी काय म्हटलं मला फुकट जरी दिलं तरी मी कुणाचा वापरणार नाही. का तर मला तो अनुभव आहे. सांगलीतले काही शेतकरी आलेले तर ते रवी नाना कोरडे यांच्याकडे आलेले व्यापारी मोठे. ते म्हणते आम्हाला तुमच्याकडची हळद बघायची आहे. तर हळद बघायची तर मग त्यांनी माझं नाव सांगितलं, माझा नंबर दिला. ते ह्या प्लॉटमध्ये आले. त्यावेळी हळद 3-4 महिन्याची होती. तर ते म्हणते काय काय केले, ते सगळ्या गोष्टी कसं काय केले, कृषीधनचा कसा वापर केला आहे, कसं काय केलं, या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितलं. तर म्हटले की आमच्याकडे बी हळद असते म्हटलं, पण तुमच्यासारखी हळद आमच्याकडे नाही बाप्पा. म्हणजे ते बघण्यावरून त्याचा जो तेजपणा होता त्या सगळ्या गोष्टीत ते म्हटले की आमच्याकडं तुमच्याबरोबरची लागत नाही, तुमच्या एवढीच आहे, पण आमच्याकडे तुमच्या हळदीकडे बघितलं जो प्रसन्नपणा वाटतोय तो आमच्याकडे नाही. तुटलाय इकडून 4 आहेत, इकडून 4 आहेत सेम. ज्याला मोकळी गवती तिकडं ते बरोबर वाढते. आणि ह्याला पुढं बी काय नाही आलं, ही कसलं तोही चालले बघा ना, शेंडा काढत बघा. गांडा जो आपण लागण केलेला बऱ्याच शेतकऱ्यांचं असं झालं की रासायनिक वापरल्यामुळे हा गांडा कुजून जातो. पण हा सेंद्रियचा वापर असल्यामुळे हा गांडा आहे असा पोकळ नाही किंवा काय नाही, हे आहे असं. पण काही शेतकऱ्यांचं ते कुजून जातो काय का होत नाही. पूर्णपणे ऑर्गॅनिक वापरले. त्यांचा रासायनिक मध्ये खर्च कमी झाला, एक प्लस पॉईंट. त्याच्यानंतर आता हे गंडे पण खराब होतात रासायनिक मुळे, ते पण वाचले, तो पण एक प्लस पॉईंट. त्याचं परत ते जास्त रेटनं जातोय ना, जास्त रेटनं जातो. व्यवस्थित गावला फरक काढणे आणि शिजवण्याचा खर्च काढून देतो. ह्याची लागण करतो आपण, लागण केल्यानंतर नवीन गांडा हा त्याचा झालेला आणि ही आता आपण लावायचं. एकाचे 3-4 होतात आणि हा जो गावतो त्याच्यात जो खर्च आपला काढणीचा किंवा शिजवणीचा जो लेबरचा काय करतो तो या रेटमध्ये तो चांगला राहिला नाहीतर ते खराब झालं की ते हा किती टक्के व्यवस्थित आहे राहिला? म्हणजे मग आतापर्यंत क्षेत्र काढलेलं ती एकही मला असं सापडलं नाही खराब. तर म्हणतो 99% हा चांगलाच. मग काय करायला पाहिजे, लोकांनी काय करायला पाहिजे? 100% ऑर्गॅनिक ऑर्गॅनिकच वापरलं पाहिजे. सेंद्रिय शेतीकडे 100% हाच प्लस पॉइंट आहे ना. बघा म्हणजे कुठलाच डाग नाही बघा त्याला. खतं वाचवली, हा तुमचा लेबरचा खर्च काढलाय ना सगळा, आणि हे बोनस इन्कम. जमीन सुपीक राहते महत्वाचं. तुमचं नाव सांगा. सचिन गोरे, शहापाट. मोबाईल नंबर 9921 99 26 65. माझं नाव वसंत भोरे, राहणार शहाबाग, शांतीनगर. मोबाईल नंबर 99 22 642 695. मी आता खतं कोण देते? खतं आमचे उबाळे साहेब आहेत, ते उबाळे साहेब आम्हाला खतं देत आहेत. आणि पूर्ण
पूर्ण प्लॉटला पहिल्यापासून त्यांचं येऊन बघणं काय पाहिजे काय नाही त्या पद्धतीनं ते प्लॉटचं पाहणी देखील करून ते योग्य ते मार्गदर्शन आम्हाला आजपर्यंत त्यांनी दिलेलं आहे. आणि सेंद्रिय खत वापरल्यामुळं रासायनिक खते कमी झाल्यामुळे माझा खर्च वाचला गेला. जेवढा रासायनिकला खर्च व्हायचा ते कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. मी एक शेतकरी या नात्यानं तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो. आणि अतिशय समाधानी आहे मी की कमी खर्चामध्ये मला एवढं चांगलं उत्पन्न मिळालेलं आहे, तर त्यात मी खूप समाधानी आहे. धन्यवाद. तुमचं नमस्कार, मी लक्ष्मण उबाळे, वायवाटर रोडला माझं शॉप आहे नायगुरू यांच्याकडे. मोबाईल नंबर 98 34 90 56 89. बाकी काहीच नाही बकरी बसवली मी फक्त बेड टाकायचं पोती हा जिथं पोतराला अग्रदन पावर दिसतो. अग्रदन किती 30 पोती होते आणि 10 पावर भेसळ करून बेड टाकतानाच टाकलं तिथे. पण तुम्हाला शेणखताचा खर्च आणि ह्या आपल्या बेसरचा खर्च किती? आवड नाही फरक आहे. फक्त तुम्हाला सांगतो ह्या क्षेत्र 2.5 क्षेत्र हां फक्त ह्याला कमीत कमी 40 ते 45 हजार रुपये आपला खर्च झाला आहे. हां स्टार्ट टू एंड पूर्णच म्हणजे बेड टाकायच्या अगोदरचा नंतरचा पुन्हा तुम्हाला सांगतो ह्याचा आपला पहिल्या डोसाचा दुसरा डोसा हा असा तुमचा किती व्हायचा? असं विषय 1 लाखाचं ते 2 लाख आणि बाकी जर असं म्हणजे 2.5 लाख रुपये आमचं वाच 2.5 एकर लागले नाही म्हणजे तरी 15 लाख रुपये टाकायला लागला. 2.5 लाख रुपये आमचं वाचणार किती वाटलं आणि त्यात आपण हे खतं टाकून माती सुपीक करतो. आणि ही गोडी सुद्धा म्हणतात की जे आम्हाला खांदायला तुमच्यावर मऊ काही टेन्शन वाटत नाही, नेट लागत नाही. नेट लागत नाही. एवढा मोठा गाणा ठोक्यात काढतोय सगळं डबल फुलीचा माणूस काय ही साईज आणि महत्वाचं आपल्या खताचा फरक काय तुम्हाला दाखवतो. ही मेन शेंग आहे. आता ही बारीकच अशीच पाहिजेत ना, ही सुद्धा शेंग तयार भरली ते आपल्या फरक आहे. तर ही एवढं कधी वाढत नाही. ही एवढं ही घना राहते. ही कशी शेंग आहे ना अशी घने राहते. तर ही त्याचा एवढा तयार झाला आणि त्याला पण आलेत. आणि हे मार खाल्ले बघा. हे वाढलं असतं पण दबलं गेलं. हा आणि ही पांढरा शेवट ही बुरशी नाही कूस आली त्याला. ही 12 महिने पूर्ण झाली. पूर्ण कालावधी पूर्ण झाला. ही वाढली तर वजनाला घटत नाही. खाल्लं काय सोडलं? सॉइल केअर मार्केटिंग आपण पहिल्यांदा गेलेलो. फवारणीला आपलं रेग्युलरली बघतो टमाटो खाल्लं. फ्रूट सायझर पण दिलं होतं का? फ्रूट सायझरचा 2 वेळा प्रयोग केला आपण गेल्या वर्षी 1 लिटर वापरलं होतं ना. त्यांचं म्हणणं पडलं की आपण ह्या वर्षी 2-2 लिटर न वापरायचं आणि 2 वेळा वापरायचं. म्हणजे तुम्ही पूर्ण दुप्पट केलं थोडक्यात. तरी पण तुमचा रासायनिकपेक्षा कितीतरी कमी आहे. खर्च त्याच्यापेक्षा कमी येते. कुठलाही आणि आपण काही एखादं बघायसारखा कांदा काढत नाही. कुठलाही बघा कसा आहे. असं दुसरं राहणार होतं ऐसा माल निकल रहा था भैया किधर? हाँ अभी पहली बार निकल रहा है इतना. कितने दिन से कर रहा है हल्दी? 15-20 दिन हो गया. 20 दिन में पहली बार इतना निकल रहा है ना. हाँ बघा की आता हे काय कुठलाही घ्या.
शेंगाची लांबी कमीत कमी 6 ते 7 इंच काय ती लांबी काय आणि ह्याला घणे बनवा इकडून 4 आहेत इकडून 2 नाही गणे पण त्या लेवलला गेले ते शेंग तशी झाली तयार ऍक्च्युली असा माल असतो हा हा आज एवढं झाले हे बघा आता काय हे बघा आहे का? बारामध्ये पूर्ण झाली आता ह्याला तुमचे पूर्ण महिने झाले. हो आपली हे 10 मेची लागण हां 10 मे पासून आपले महिने पूर्ण झाले कारण पूर्ण झाले आणि त्याची ते आपण काय करतो शेवटचं जे पाणी असतं ते आपण खाल्लं सोडतो पाण्याला आता ठिबक होतं ह्याला. हो ते खाल्लं सोडल्यामुळे आणि त्याच्या अगोदर आपण महिन्यापूर्वी कुठला डोस दिलेला आपण लिक्विड सोडलेलं ठिबक गुंडून सोडलेलं म्हणजे बुस्टर आणि फुट आहे. हां त्याच्यामध्ये साईज म्हणजे पूर्ण म्हणता येईल ही जी लांबी ही दिसते पाला ना, कटिंग करायचं अगोदर 15 दिवस आणि पाला कटिंग झाल्यानंतर यायला दोन दिले हा कांद्यातला रस जो खाली जातो त्यावेळेला ती वरण पण उडतं आणि खाली पण उडतं. फूड सायझरचा आणि उपयोग झाला. हां सायझरचा पण उपयोग झाला सुरुवातीपासून ते मुळे बघा अजून टिकला. ही पांढरी मुळी अजून जेवणते म्हणजे हळद एवढी एवढी असतानाच त्याला इतक्या मुळे सुटलेले की आपण हे केलं गेलं छोटे छोटे बाईट केलेले पांढरं शुभ्र असं जावं तयार झालं नाही सॉईल पहिले 6 ते 1.5 महिन्यात सॉईल केअर मायक्रोरायझर पाणी दिलं ना माहिती पहिले आलो मी तेच होते नाही आता पण मागच्या वर्षीपेक्षा ह्या वेळेस फरक आहे ना. हो 100% भरपूर ना मागच्या वर्षी साहेब रेग्युलरवाली शेती होती त्याला शेणखत वगैरे वापरलेलं होतं त्याला शेणखत वगैरे काय नाही हे पूर्ण म्हणजे प्लॉट कसा आपल्या आपण हातांवरती. नॅचरल बनवायचा हा, हा नॅचरल बनवलेला आहे ना शेणखत टाकून ना काय करून फक्त आपल्या ह्याच्यावर आता गेल्या वेळेचा प्रॉडक्ट त्याला शेणखत टाकलेलं हां असंच माल होता सगळं पण ह्याला न शेणखत टाकता आपल्या ह्याच्या फक्त जे आपण म्हणतोय ना की शेणखतला पर्याय 100% आम्ही देऊया तुम्हाला तर तो हा इतर रिझल्ट आहे बरोबर. हे झालं शेणखताचं काय आहे तुमचं कुजलेलं नाही पूर्ण त्याला कुजणार या 3 महिने जाणार त्याला आणि हे लगेच लागवणार. दुसरी गोष्ट की अशी की यंदा पावसाचं प्रमाण जास्त होतं हां त्याला जास्त पाऊस लागत नाही हो पण पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं असं झालं की लागायचं प्रमाण हां तर रासायनिक धरून टाकलं की पाण्यातून हे आलं की पुन्हा ते लागायचं प्रमाण पण तसं कुठंही ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला कुठं जाणं कुठं झाड लागलं. कुठं बघायला सुद्धा नाही. आतापर्यंत साधारण 8 ते 10 एकर काढून झाली आपल्याकडं वापरणार आहे एकही शेतकऱ्याचा असा नाही रिझल्ट आला की माल लागला लावा एक शेंग तर गेल्या वेळी आपण तो प्रयोग केलेला हो आमची सगळी मित्रमंडळी 15-20 जण आहेत ते म्हटले त्यांना म्हटलं मी सांगेल तसं यंदा फक्त करा ते पोपलवळे म्हणून आमचा एक मित्र आहे ते बोलला, माझ्या आयुष्यात मी एवढा माल कधी काढला नाही आणि कमी खर्चामध्ये हो खर्च कमी त्याला म्हटलं तू काही करू नको, मी सांगतो त्याला ह्यांना बोलवलं म्हटलं काय असेल ते सगळं त्यांना सांग आणि तोही फोन करायचा हे काय करू या तुम्ही बघायला आम्ही बी जायचो वगैरे बघायला जिथे जिथे अडचणी येतील त्यांनी तिथं सल्ला दिला मागच्या वर्षी किती काढला माल किती निघाला होता माल आपला एकरी 10 ट्रॉलीचा माल लागला. आता किती निघाला वाढ 100 वाढ 100 करायचं साधारण 8 ते 10 घंटे क्षेत्र काढून झाली तिसरी पहिली वरती तिसरी वर्ष हां तिसरी चालू आहे म्हणजे किती निघतील त्याच्या अंदाजावर बघ की आता 9-10ची रेंज बसणार 10 ट्रॉलीचं 12 हे एवढ्या मालाला एवढं पण बाकीच्या शेतकऱ्यांचं एकराला तुम्हाला 6 आपल्याला 3 ट्रॉल्या 30% वाढलं. हां 30% हा वाढ 100% आपल्याला 30% वाढ एवढा खर्च कमी क्वालिटी माल कलर बघा कलर वास येतो वास खाताना आणि हा जो कलर इतर ठिकाणी बघितला ना त्याच्यापेक्षा नॅचरली कलर आताच पिवळा दिसतो शेंगाला थोडा बरं एखादी ठीक आहे आवाज पण असा येतो त्याचा घर किती तयार झाला म्हणजे वाळल्यानंतर माल हा ह्या लेवलला होणार ओके ओके हां झाड लागलं. लगडी माल झाला हो तर हे बघू
ते बारीक राहते ते घर. पाणी राहतं कडचं. ओके हां हां साल हा असतं हा मग ती शिजवल्यानंतर ही वरचं वाळतं फक्त. आणि ही साईज शेवट मालाची होणार आहे. दिसायला घालते. तो कुरकुंब हळदीचा जो म्हणतात तो तेवढा झाला कुरकुंब एवढा झालाय तो आतला म्हणजे व्यापारी लोक देखील निलावाच्या वेळी तो माल असं त्यांच्या सुपर त्याच्यावर तो दर थांबला. वाई मार्केटला काही मार्केटला माझा इतिहास असा आहे. गेल्या वर्षी पण साहेब एक नंबर नाहात घालवली सचिन वसंत दोघांनी पण मार्केट या वर्षी पण चॅलेंजला जाणार एक नंबरला. म्हणजे माझं हे 7-8 वर्षामध्ये टॉपला माल हा माझा विक्री होतो मार्केट. व्यापाऱ्यांना देखील सगळ्यांना माहिती आहे. आणि जेवढी 100 पोती जरी असली तर जे कुठलंही काढा म्हणतो कुठलंही निवड करून कधी माल निवड नाही जो आहे हा सगळा माल कुठला वाटत ते पोतं काढा ह्यात तरी काय निवडायचं आता? नाहीच नाही काही निवडायला काय तुम्हाला सांगायचं उद्देश म्हणजे मगाशी जे सांगितलं तुम्हाला की हा जो फुटवा आहे आपला ह्यो ह्याची जी शेंग झालेली आहे मोठी त्यात मगाशी दाखवलं गेर ही जी आहे त्याच्यामुळं तो माल तुटत नाही शिजवलं तरी वाळला तरी तो आहे असं राहतो. बरोबर. आणि ती हातका लगडी माल तयार होती तेव्हा. हा मधला ह्याला मेन शेंगाला जी गही राहतात ना तो जर कट होऊन नाही पडला पॉलिश झाल्यानंतर तर तो लगडी माल म्हणून वेगळा घेतला जातो. म्हणजे रेटमध्ये थोडासा फरक आहे. रेट वाढला जातो. हा आपल्या खतामुळे जो फायदा होतोय ना तो हा आहे. म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये ह्याची आणि ह्याची साईज शेंगानं ही शेंगा सोडली म्हणजे एका शेंगावर ही 4-5 शेंगा बोनस म्हणायचा. हो हा बोनस झाला. बोनस म्हणायचा. त्याने तेवढा ह्याच्याप्रमाणे ह्याचा जेवढा स्ट्रॉंग केला ह्याच्यासारखा. आणि लांबी पण बघा ना मधल्या शेंगा साधारण 6-7 इंच हो. एवढी नसतंच. नाही पण एक प्रत्येक वेळी बघितलं ना हळद म्हणलं की आपण शेणखत असं असतंच. पण तुम्ही हे केलं ना शेणखतच हे केलं. हे पहिलं मी ऐकायचो की वाईमध्ये शेणखत ते आपले धनश्रीवाले आमच्याकडे वरती यायचे शेणखताच्या ट्रॉले. म्हणजे उन्हाळ्यात आहे ना उन्हाळ्यात कंटिन्यू त्याच्या ट्रॉले भरून येत असायच्या शेणखताच्या खाली. त्यावेळेस आम्ही म्हणायचो अरे इथे ना वाईमध्ये मातीपेक्षा शेणखतच जास्त शेतात असायचं. ते अजून सुद्धा जे काय होतं घरची म्हणजे आपली शेती असते त्यामुळे एकदा ते शेणखत टाकलं की 3 वर्ष चालतं. ह्याच्यानंतर ऊसाचं जर पीक असतं ना ऊस सुद्धा 12 महिन्यात आम्हाला 1.5 टनाच्या आत आवरेज येत नाही. गेल्या वर्षी 18 महिने लागतात. गेल्या वर्षी हळद काढलेली ऊस लावला 2 टन 2.5 टन. मग ह्या 11 महिन्यात 1.5 टन म्हणजे काय 3-4 घंटे फोडले आता हे तुम्ही म्हणताय पोचलेलं नाही का? हे पहिलं त्यावेळेस एवढं शेणखत टाकताना असं भेटायचं एवढी साईज नाही. साईज नाही एवढी साईज नाही. हे काय माहिती का हे तुम्ही आता शेणखत जे टाकताय ना आम्ही आता पहिली शेती लगेच करतो मानवत नाही. नाही शेणखत हे दुसऱ्या वर्षी बनवायला जातं. हा किंवा 6 महिने तरी त्याला वेळ द्यावा वेळ लागतो. लागतो. 6 महिन्यानंतर त्याचं- आणि हे आपलं खत लगेच चालू होते ना लगेच चालू होतं. लगेच चालू होतं. त्याला त्याच्या वाढीच्या टायमिंगला बरोबर मिळते है ना बरोबर त्या टायमिंगला मिळते असं आहे. हे चांगलं आहे. शुभेच्छा वाढदिवसाच्या तुला. कुठं कुठं खाली फ्लावर काढायला माणसाचं त्यांना काम करायला सोपं जातं. जेवढा माल जास्त नाही तेवढा त्यांना जो कांदा फोडला लवकर फुटायला माल वेगळा लवकर केला जातो. ते मोकळं होतं ना लगेच. ही लोक मालाची क्वांटिटी बघितली आपण कांद्यात क्वांटिटी किती बघा 5-6 वर्ष हेच एका complete करतात. गटाचा माल एका बाजूला किती भरतो किलो अंदाजे? तरी एक गड्डा ह्यो 4-4.5-5 किलोच्या आसपास जातो. ह्याचा कांदा बघा नाही माती निघू द्यात पण शेंगाची साईज बघा कुठून कुठपर्यंत तिथून लागले काढू तर माती काढू. साधारण 18 ते 20 इंच लांबीचा ते गंडा झालेला आहे. आणि फरक काय आहे सिंगल फणी माल असतो हा डबल फणी आहे. डबल म्हणजे 2 गांड्याचा माल हा एका गांड्याला आहे.
झिकझॅक पद्धती केली आहे का नाही ते लागण करताना समोर झिकझॅक समोर काढून नाही येणार कधी त्यामुळे ह्या गांड्याला पाहिजे एवढं जागा गावती, जागा या गांड्याला पाहिजे एवढी जागा. झिकझॅक पद्धती ना वाढायला जागा मिळाली. गंड तेवढंच लागली, गंड कमी नाही. आता पहिलं माणसं काय लागलं इथं की इथं समोर हे ह्याला धडकतं, हे ह्याला धडकलं की त्याची वाढ संपली. म्हणून आपण ही यावेळी आयडिया अशी केली क्रॉस, बरोबर मिळाली जागा. त्याला पाहिजे एवढी जागा वाढायला. त्याला जागा मिळाली वाढायला, त्याला पोषण मिळालं बरोबर नाही का. एका ह्याचा माल आहे. तर एका गांड्याचा माल आहे. एक गांड्याचा माल आहे तरी ती माती सगळी निघत नाही. बघा इथं खालपर्यंत आलाय पा. हा खाली दिसा पूर्ण. साईज बघा लांबीला वगैरे. ही डबल फणी झाली. ही एक फणी कमीत कमी 1.5 फूट त्याचा घेरा आहे. हे पाणी ते टाकी आहे. 20 इंच रक्षण. आणि मग पूर्ण भरला आहे, असं पण नाही की एकच साईडला, असं नाही नाही पूर्ण चारही साईडला तो पसरला. आता ते 4-4.5 किलोमीटर केवढं झालं. हे सगळं जे म्हणते तंतमुळं चालू आहे, मुळीचं मेन मुळं चालू पहिलं आहे. आम्ही काय करायची ती करताना लावली तुम्ही एक डोस टाकायचा विषय संपला. पण मुळीवर जसं कुबाळे साहेब आम्हाला भेटून होते, मी सांगितलं आम्हाला मुळीवर फक्त काम करा पहिल्या महिने ते 1.5 महिन्यामध्ये. आता जसं त्यांनी पहिले महिने 1.5 महिन्यात मुळीवर काम केल्यामुळं जी ग्रीप धरली ती 4-5 महिन्यापासून माल सुटायला सुरुवात होती. त्याला अपटेक झालं ना, मुळीमुळं अपटेक झालं. म्हणजे आपण जी सुरुवातीपासून त्याला पाहिजे कमी खर्च काय काय ते आपण दिल्यामुळं या दोघं जण. बघितलं का त्यांनी असं माहिती. असा हळदीचा माल बघितलाय. तुमचं नाव सांगा. सचिन गोरे शहापाट. मोबाईल नंबर. 9921 99 26 65. नाही काय आहे, आता तुम्ही रासायनिकवर करत होता, आता ह्याच्यावर तुमचा खर्च कमी होत गेला, क्वालिटी निघाली, उत्पन्न वाढत गेलं नाही का. रासायनिक खतापेक्षा हे परवडते ना, है ना. आज शेती करणं म्हणजे रासायनिक खताचे दर एवढे वाढलेले आहेत. रासायनिक खतामुळे जमिनीचं जे पोतचं जे आत्ता चाललेलं आहे सगळ्या गोष्टी ते सगळे कडक राहणे यायला लागले किंवा काय. तर सेंद्रिय वापरल्यामुळे जे मऊपणा राहतोय किंवा म्हणजे उद्या ट्रॅक्टरनं उद्या फणताना देखील एवढं असं ढेकळ सुद्धा निघत नाही, एवढं मऊ निघतंय सगळं. नाही तेच ना, म्हणजे आपण म्हणतो ना सुकी किंवा दुसऱ्या मेहनतीला रान तयार होतं. हां बरोबर. जास्त मेहनत करायला लागत नाही रानाची. 2 वर्ष झालं तुम्ही वापरताय ना. 2 वर्ष. काय होते आता आम्ही बाहेर बघतोय शेतकऱ्यांना किती सांगितलं ना, ते म्हणतात नाही रासायनिकच, आपलं ऐकणार परत नाही रासायनिकच वापर. पहिल्या वेळी मी बी देखील उघड्या साहेबांना तेच म्हटलं. ते म्हटलं आमच्याकडे काहीतरी बिघडू नका, हे तर ते म्हटले तुम्हाला काय करायचं, मला एक वर्ष फक्त तुमचं क्षेत्र द्या. गेल्या वेळी 2 एकर हळद होती, 1 एकर क्षेत्र त्यांना दिलं, पण रिझल्ट एवढा सुंदर आला आपल्याला, तो प्रयोग आपण तिथं केला. नाही आता काय अगदी 1.5 एकरमध्ये काय गुंट्याला 1 कुकर काढून फक्त माल नंतर पाठीमागे सापडलेला गाठ त्याची 4 कुकर एक्स्ट्रा झाली होती. जवळजवळ 6 कुकर गावळे बसलेलं गुंट्याला मालाच. म्हणजे म्हणतात ना की शेणखतच पाहिजे, ते ते तसं नाही आहे. व्यवस्थित नियोजन केलं, मार्गदर्शनाखाली. कंपनीची खतं. हां आता आम्ही ते कृषी माध्यमचे 2 वर्ष त्यांच्याकडे वापरतो. गेल्या वर्षीच्या हळदीवर ऊस लावलाय, 6 पद्धतीचा डोस आहे फक्त मीच आणून दिलेला आहे. माझी गाडी पण आहे ना, मीच आणून दिला रासायनिकचा, फक्त 6 होती. आता ऊस तुटून गेला, किती आवरेज बसलं त्याला? 1.5 टनाचा अवरेज 11 महिन्यात पडला. 11 महिन्यात फेब्रुवारीच्या 28 तारखेची लागण होती हळदीवरचा ऊस. आणि मेन काय हे आपण ऑर्गॅनिक वापरतो, चांगलं आहे ना. नाव कुठे हो कुठे
हा या की झाली झाली म्हटलं बापू बरं तुम्ही असाल Very good. हो या की सुंदर माल आहे चालेल या कांदा जो आपण लागण करतो लागण केलेला हा. बऱ्याच शेतकऱ्यांचं असं झालं की रासायनिक वापरल्यामुळे हा हा कांदा कुजून जातो हा 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 पण हा सेंद्रियचा वापर असल्यामुळे हा कांदा आहे असा आहे. हा टणक आहे पोकळ पोकळ नाही किंवा काय नाही हे आहे असं आहे. हा पण काही शेतकऱ्यांचं ते कुजून जातो पूर्णपणे हा काय काय होत नाही तो आता हा तुम्हाला परत येते वापरता हा नाही हा हा ना हे नवीन बियाणं झालं आता. हा आणि ह्याचं काय करणार तुम्ही आता हा कुंकवासाठी वापरतो काळ्या गांड्यात हा सोरा म्हणून वापरतो. किंवा कुंकू ह्याचं कुंकू बनतो म्हणजे आता एक लाल होणार आहे हा हे लालच आहे Actually आता लालच असतं त्याला. हे कशासाठी कुंकवासाठी ती कुंकू त्याची हळद बनते हा म्हणजे बघा आता ह्यांनी पूर्णपणे ऑर्गॅनिक वापरले हा. त्यांचा रासायनिक मध्ये खर्च कमी झाला एक प्लस पॉईंट हा त्याच्यानंतर आता हे गंडे पण खराब होतात रासायनिक मुळे ते पण वाचले तो पण एक प्लस पॉईंट त्याचं परत ते जास्त रेटनं जातोय ना ती जास्त रेट नाही जातं हा. सोरा ह्याच्या- व्यवस्थित गावला फरक- तर फरक. हा काढणे आणि शिजवण्याचा खर्च सगळा नाही खर्च त्याच्यातही मी काढून देतो ह्याची लागण करतो आपण लागण केल्यानंतर नवीन गंडा हा त्याचा झालेला ही हा हो हो आणि ही आता आपण लावायचं एकाचे 3-4 होतात हा आणि हा जो गावतो हा त्याच्यात जो खर्च आपला काढणीचा किंवा शिजवणीचा जो लेबरचा काय करतो तो या रेट मध्ये पण तो चांगला राहिला तर पण आता चांगला राहिला ह्यानं तर चांगला हा. राहिला नाहीतर ते खराब झालं की ते हे होतात हा किती टक्के व्यवस्थित आहे राहिलाय तो म्हणजे मग आतापर्यंत क्षेत्र काढलेलं ते एकही मला असं सापडलं नाही खराब. मी तर म्हणतो 99% हा चांगलाच आहे चांगलंच मग काय करायला पाहिजे लोकांनी काय करायला पाहिजे 100% ऑर्गॅनिक 100% ऑर्गॅनिकच वापरलं पाहिजे सेंद्रिय शेतीकडे 100% व्हायला पाहिजे. हाच प्लस पॉइंट आहे ना बघा म्हणजे कसलाच कुठलाच डाग नाही बघा त्याला खतं वाचवली हा तुमचा लेबरचा खर्च काढलाय ना सगळा आणि हे बोनस इन्कम आणि जमीन सुपीक राहते महत्वाचं हा. म्हणजे वापरताना हा गांडा आहे ना हा साईज अशीच लागते गाठ म्हणतो त्याला हा हे लावल्यानंतर पुढच्या वेळी हे असं होणार हा हा नवीन गाठीला माझ्या क्वांटिटी चांगली राहील आता जर हा शिजवला ही बी बियाणं आणि हे बी बियाणे हो आता हे शिजवलं तर ह्याचा हळदच होती हम्म. पण ही वावरात हे लावल्यानंतर पुढच्या वेळी काढल्यानंतर हळदीसाठी ह्याचं कुंकू होतं हा बरं खतं वापरून मला म्हटलं ही शेतीची जोखरागत काही खेळायचं नसतं तुम्हाला एकदा अनुभव आला हा. तर त्याच गोष्टीचं तुम्ही थोडं वापर करायचा वापरा हा. आता मला सेंद्रिय कृषीधनची वापरलेली मी आंबिके साहेब माझ्याकडे येत आहेत उबाळे साहेब मला मार्गदर्शन करतायत हा. त्यामुळे म्हटलं मी काही कुणी काय म्हटलं मला फुकट जरी दिलं हा. तरी मी कुणाचा वापरणार नाही का तर मला तो अनुभव आहे हा बरोबर तो रिझल्ट तुम्हाला मिळाला महत्वाचं आहे हे सगळ्या हा. याच्यामध्ये हम्म. आता भरपूर जण येतात हो हो भरपूर कंपनीचे कन्सल्टंट येतात मार्गदर्शन करतात नाही का है ना कंटिन्युटी असणार सर हा. एकदा येऊन गेले का नाही हा. तर अनुभव आहे असा हा. परतच्या वेळेला येत नाही हा म्हणजे मी देखील शेतात नाही जरी आलो हा तरी बाबा एक 15 दिवसानं 8 दिवसानं का होईना माझी चक्कर जर नाही झाली हा. तरी उबाळे साहेब येऊन सगळं क्षेत्र बघून कुठं काय झाले त्या पानामध्ये थोडासा मला करपाव मग तिथं जाऊन ती बुडक्यात उकरून काय मुळ्यांची काय परिस्थिती कुठं काय आहे, हा का त्याला आलं या त्याच्यावर सुद्धा डीप मध्ये जाऊन हा सगळे हे करतात तर मग ते सांगा अगोदर गांडी काढून हा पाऊस संपले की कुठं लागली का मालाची साईज काय आहे पण त्याची काही बनवलं नाही ते करायला असं ते चाललाय व्यवस्थित माल आहे मेन काय महत्वाचं माहिती आहे का शेतकऱ्यांच्या प्लॉटवर गेलं का नाही की शेतकरी रिस्पॉन्स कसा देतोय त्याच्यावरून आपल्याला समजतं की आपल्या खताची क्वालिटी किंवा रिझल्ट काय आहे ना हे अगदी संध्याकाळी 6 वाजता जरी त्याला म्हणलं ना की प्लॉटवर जायचे सांगून आला ट्रॅक्टरवरून तरी सुद्धा म्हणणार आलोच 2 मिनिटात लगेच जाऊन अशी तयारी असते सांगलीतले काही शेतकरी आलेले हा तर ते रवी नाना कोरडे यांच्याकडे आलेले व्यापारी मोठे हो हो ते म्हणजे आम्हाला तुमच्याकडची हळद बघायची आहे. हा तर हळद बघायची तर मग त्यांनी माझं नाव सांगितलं माझा नंबर दिला की ह्या प्लॉटमध्ये आली हा हा त्यावेळी हळद
3-4 महिन्याची होती. हां तर ते म्हणते काय काय केले ते सगळ्या गोष्टी कसं कसं काय केलं कृषीचा कसा वापर केला आहे हां. कसं कसं काय काय केलं या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्यानंतर म्हटले की आमच्याकडे बी हळद असते म्हटले हां पण तुमच्यासारखी हळद आमच्याकडे नाही आहे बाप्पा. म्हणजे ते बघण्यावरून त्याचा जो तेजपणा होता हां त्या सगळ्या गोष्टीत ते म्हटले की आमच्याकडं अशा हळद आता नाही. तुमच्याबरोबरची लागत नाही हां तुमच्या एवढीच आहे हां पण आमच्याकडे तुमच्या हळदीकडे बघितलं जो प्रसन्नपणा वाटतोय हां. तो आमच्याकडे नाही. ती पानाची साईज हां त्याच्या ग्रीनरी हाईट त्याच्या येणारा तो कोंब असं बघायला वेगळंच वाटतं ते. समाधानच वाटलं पाहिजे. किती कंटाळा आला किती संध्याकाळचं नुसतं जाऊन आलं नसं गाडीवरून रोडवरून नुसतं जर थांबवून गाडीवरून बघितलं ना तरी अख्खा दिवसभराचा कंटाळा तिकडे. तेच मेन समाधान. हा म्हणजे आपण जे म्हणतो बारक्या पोराला आपण बोललं तरच ते बोलायला शिकतं हां त्या पद्धतीने त्या पिकावर सुद्धा आपल्याला बोलावं लागतं. हां त्याच्यात काय दुखणं आहे त्याचं आपल्याला कळालं पाहिजे ते. बरोबर. किंवा हा माझं काय दुखणं नाही मी प्रसन्न आहे हां त्याच्यावर आपण मी प्रसन्न ना. त्या गोष्टी आहेत सगळ्या. हो हो नाही महत्वाचं तेच आहे. तुम्ही या त्यांना मार्गदर्शन योग्य ते द्या आणि जे वळसाहेब म्हणतील ते त्या लोकांनी केलं त्यांना आतापर्यंत जेवढा माल घालून आहे एवढाच चांगला माल घालला. ज्यांच्याकडे एखादा डोस आपल्याकडून लिक्विड घेतलं खताला भरीच्या वेळेला घेतलं त्यांच्या बरेच ठिकाणी नावं येतं नावं नाही सांगायचं आपल्याला लागले हळदी. आता ती लागल्यानंतर आता काढून झाली ना आता माणसाची झाली की चूक केली आपण त्यावेळेला ते ऐकायला पाहिजे होतं. पण आता शेतकरी वाढले असतील ना. शेतकरी वाढून गेला. नाही आता हे बघून आता हे बघून तर अजून येतील. हां त्यावर्षी टार्गेट आहे की 300 शेतकरी झाले नुसते हळदीचे इतर सोडून. हळदीचं कमी 3 क्षेत्र 150 एकर 200 एकर जास्त हळदी क्षेत्र गेलं पाहिजे. आणि फक्त भागातलं आपण बाहेर देतो ते कुठंच घेत नाही हो. ते फक्त हा फुलेनगर शहाबाग भागातलं घेतो. आम्ही आत्ता येताना उत्पन्न घेऊन माल काढलाय असा नाही. हां तो मार्केटमध्ये जरी गेला हां तरी त्या मालाला जो मार्केट चालू त्यापेक्षा 100% ₹2 वाढूनच मिळेल. वाढून मिळतो. नाही हां मालाची क्वालिटी आतापर्यंत शेवटपर्यंत राहते. नाही आता बरेच शेतकरी काय म्हणतात की आम्ही ऑर्गॅनिक वापरतोय आम्हाला दर जास्त मिळेल का. त्या ह्याच्यानंतर मार्केटचं हित काही आता क्वालिटीवर आता ह्या क्वालिटीवर मिळतोयच ना. 100% है ना. मिळणार ना. क्वालिटी कशी ऑर्गॅनिक पेक्षा सुंदर दिसते. शेवटी हो. 7-7.5 महिन्यात अशी कूच नाही मला. त्या शेतकऱ्याचा चेहरा बघून त्याचा मालाची किंमत ठरवली जात नाही. नाही त्याचा माल काय क्वालिटीचा आहे हां त्याच्यावरती ठरवली जाते. बरोबर. आणि ती क्वालिटी शेवटपर्यंत राहिल्यामुळं हां 2 पैसे शेतकऱ्यांना वाढून वाढून मिळते मिळतातच. आणि हो. सगळा जर खर्च काढला तर तुमचा म्हणजे 25%च खर्च. हो पहिला 50% खर्च करायला लागायचा. हां आता 25% म्हणजे 25% तो बी फायदा झाला. 25% ₹2 वाढले हां खर्चात बचत झाली. हा बचत झाली. त्यातली भरपूर होती. हां म्हणजे खर्च एकरी 50-60,000 65,000 जायचा रासायनिकमध्ये. हां ते आता आपल्याकडे आलं का आपण 35-40 घराच्या आतमध्ये बसवतो सगळं. हां भेसळ बसून निघस्तोपर्यंत करतो शेवटपर्यंत शेवटपर्यंत. बरोबर. पहिली